Welcome to all students. So in this unit, this is our last topic. ह्या युनिटमधला हा आपला शेवटचा टॉपिक आहे आणि ह्या टॉपिकमध्ये आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटचं बेसिक पर्पज, त्याचा यूज काय आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं ब्लॉक डायग्राम ही काय असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो इन दिस लेक्चर वी हॅव टू स्टडी द इन्स्ट्रुमेंट. एक इन्स्ट्रुमेंट स्टडी करायचं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्पेक्ट्रम ॲनालायझर. व्हॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट? द नेम इज स्पेक्ट्रम ॲनालायझर. ॲनालायझर म्हणजे काय की जो इन्स्ट्रुमेंट ॲनालिसिस करतोय. ओके, तर बिफोर स्टार्टिंग द स्पेक्ट्रम ॲनालायझर आपण एक बेसिक गोष्ट समजून घेऊया. एक लक्ष द्या. बघा, बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ सिग्नल. सिग्नल जर बघायला गेलं, सो सिग्नल्स आर बेसिकली टू टाईप. एक असतो बेसिक सिग्नल आणि सेकंड टाईप जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स सिग्नल. ओके, तर सिग्नलमध्ये देर आर ब्रॉडली टू कॅटेगरीज. फर्स्ट आहे बेसिक सिग्नल अँड सेकंड इज कॉम्प्लेक्स सिग्नल. बेसिकमध्ये जर बघायला गेलं तर कोणत्या सिग्नल आहेत? साईन वेव्ह आहे. साईन वेव्ह कशी असते? पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि खाली पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल, ही झाली साईन. त्यानंतर स्क्वेअर, ही आहे स्क्वेअर वेव्ह फॉर्म. ओके, आणि कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्म जर बघायला गेलं तर कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्म म्हणजे तुम्ही कम्युनिकेशनमध्ये शिकला असाल AM वेव्ह, AM मॉड्युलेटेड वेव्ह, FM वेव्ह. तर जे वेव्ह फॉर्म दिसायला कॉम्प्लेक्स आहेत त्या वेव्ह फॉर्मला आपण काय म्हणायचं आहे? कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्म. म्हणजेच कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्ममध्ये जी फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असणार आहे ती कशी असणार आहे? एकपेक्षा जास्त. पण बेसिक सिग्नलमध्ये सिग्नलची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? ओन्ली वन फ्रिक्वेन्सी इज प्रेझेंट, दॅट इज F1. ओके, जर आपण AM वेव्ह फॉर्ममध्ये बघितलं तर याच्यामध्ये दोन फ्रिक्वेन्सी आहे. एक आहे मेसेज फ्रिक्वेन्सी आणि दुसरी आहे कॅरियर फ्रिक्वेन्सी. या दोघांचं मिक्सचर करून जो सिग्नल तयार झाला आहे त्याला आपण म्हणलं AM वेव्ह फॉर्म आणि FM वेव्ह फॉर्म. तर सांगायचं मेन आपला पॉईंट काय आहे की बेसिक वेव्ह फॉर्ममध्ये ओन्ली वन फ्रिक्वेन्सी इज प्रेझेंट, बट इन कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्म देर आर मोर दॅन वन फ्रिक्वेन्सी. एकापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ह्या प्रेझेंट असतात. तर बेसिक सिग्नलचं ॲनालिसिस करण्यासाठी, बेसिक सिग्नलला स्टडी करण्यासाठी आपण CRO किंवा DSO यूज करू शकतो. ओके, काय म्हणलं मी? फॉर स्टडिंग, फॉर ॲनालायझिंग बेसिक वेव्ह फॉर्म वी कॅन यूज CRO अँड DSO. पण कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्मचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण CRO किंवा DSOचा यूज करता येणार नाही आहे. त्यांचं ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला एक दुसरा इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्पेक्ट्रम ॲनालायझर. स्पेक्ट्रम ॲनालायझर. ओके, तर याच्यामध्ये बेसिक आपल्याला कळलं की स्पेक्ट्रम ॲनालायझर कधी यूज करायचा? व्हेन वी हॅव टू ॲनालाइज द कॉम्प्लेक्स सिग्नल, कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्म. अजून दुसरा जो डिफरन्स आहे तो आहे की CRO आणि DSO हे काय आहे? टाईम डोमेन इन्स्ट्रुमेंट आहे. ते काय आहे? टाईम डोमेन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ते काय करतील? सिग्नलला दाखवतील, पण X ॲक्सिसला काय असणार? टाईम क्वांटिटी. म्हणून त्याला आपण काय म्हणलं? टाईम डोमेन इन्स्ट्रुमेंट. तेच जर इकडे बघायला गेलं तर स्पेक्ट्रम ॲनालायझर हा कोणता आहे? फ्रिक्वेन्सी डोमेन इन्स्ट्रुमेंट आहे. स्पेक्ट्रम ॲनालायझर कोणता आहे? फ्रिक्वेन्सी डोमेन इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच त्याच्या X ॲक्सिसवर काय येणार? फ्रिक्वेन्सी, आणि Y ॲक्सिसवर काय येणार? त्याची ॲम्प्लिट्यूड म्हणजे व्होल्टेज. इथे पण काय येणार? व्होल्टेज. तर बघा, CRO DSO आणि स्पेक्ट्रम ॲनालायझरमध्ये काय फरक आहे की CRO DSO आर यूज टू स्टडी द बेसिक वेव्ह फॉर्म. स्पेक्ट्रम ॲनालायझर इज यूज टू स्टडी द कॉम्प्लेक्स वेव्ह फॉर्म. नंतर CRO DSO आर टाईम डोमेन इन्स्ट्रुमेंट म्हणजे X ॲक्सिसला असणार टाईम क्वांटिटी, आणि स्पेक्ट्रम ॲनालायझर इज अ फ्रिक्वेन्सी डोमेन इन्स्ट्रुमेंट म्हणजे X ॲक्सिसला असणार फ्रिक्वेन्सी. ओके, तुम्हाला आठवत असेल AMचं कसं असणार? बघा, इथे असणार ही मधली काडी, मोठी काडी आणि ही काडी. याच्यामध्ये जर बघितलं तर ही काडी कशाची होती? कॅरियर फ्रिक्वेन्सीची.
ही काडी कशाची आहे? FM FC मायनस FM, आणि हे कोणतं आहे? FC प्लस FM. तर याच्यामध्ये काय केलं आपण? प्लॉट कसा काढला आहे की एक्स ॲक्सिसला आहे फ्रिक्वेन्सी. तर इथे कंटिन्युअस नाही येत, इथे कसे असणार? काड्या उभे राहतील, एक रांग उभी राहील. रांग कोणाची आहे? 3 फ्रिक्वेन्सीची, 1 2 3. त्याला काय म्हणायचं आपण? स्पेक्ट्रम. तर बघा पहिला जो वर्ड आहे की स्पेक्ट्रम म्हणजे काय? एक प्रकारची रेंज आहे, एक प्रकारची रांग आहे. सो स्पेक्ट्रम मीन्स रेंज ऑर कंटिन्युअस. रेंज ऑर कंटिन्युअस. कशाची रेंज आहे ती? फ्रिक्वेन्सीची रेंज आहे. तर इथे बघा एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी, वाय ॲक्सिसला व्होल्टेज. तर पहिली फ्रिक्वेन्सी, दुसरी, तिसरी असं करत जेवढ्या फ्रिक्वेन्सी सिग्नलमध्ये प्रेझेंट आहे तेवढ्यांचा प्लॉट म्हणजे काय? स्पेक्ट्रम. ओके. तर व्हॉट इज द सेकंड पॉईंट? स्पेक्ट्रम ॲनालायझर इज यूज, कसं यूज होतो? टू डिस्प्ले द कॉम्प्लेक्स सिग्नल. कॉम्प्लेक्स सिग्नलला डिस्प्ले करतोय कोणत्या डोमेनमध्ये? फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये. सो स्पेक्ट्रम ॲनालायझर इज अ बेसिकली device or instrument used to display complex signal in frequency domain. Frequency domain म्हणजे काय? की in x axis there is a frequency, in y axis there is a amplitude. ओके. अँड त्याच्यामुळंच आपण त्याला काय म्हणायचं? स्पेक्ट्रम ॲनालायझरला इट इज अ फ्रिक्वेन्सी डोमेन इन्स्ट्रुमेंट. तर फ्रिक्वेन्सी डोमेन इन्स्ट्रुमेंट फक्त कोणता आहे? स्पेक्ट्रम ॲनालायझर. आणि बाकी CRO आणि DSO हे काय आहे? टाईम डोमेन इन्स्ट्रुमेंट. कळलं सर्वांना? तर CRO आणि DSOमध्ये आपण काय करतो? टाईमच्या अकॉर्डिंग सिग्नलला डिस्प्ले करतोय. पण स्पेक्ट्रम ॲनालायझरमध्ये आता फ्रिक्वेन्सीच्या हिशोबानं आपल्याला सिग्नल डिस्प्ले करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अशा काड्या दिसतील. सपोज 3 फ्रिक्वेन्सी जर पकडल्या, एका सिग्नलमध्ये 3 फ्रिक्वेन्सी आहे, तर 1 2 3 F1 F2 F3 असं येणार. म्हणून स्पेक्ट्रम ॲनालायझर कधी यूज होणार? कॉम्प्लेक्स सिग्नलला डिस्प्ले करण्यासाठी. कुठे? फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये. म्हणून स्पेक्ट्रम ॲनालायझर काय झालं? फ्रिक्वेन्सी डोमेन इन्स्ट्रुमेंट. तर हे झालं आपलं बेसिक अबाउट द स्पेक्ट्रम ॲनालायझर. In next lecture we will see the block diagram of the spectrum analyzer. Thank you.